आली। एफडीए कडून राज्यात धडक कारवाया सुरूच आहेत। आयुक्त तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा आता बड्या कंपन्यांकडे वळवलाय। गेल्या 3 दिवसात 3 बड्या ब्रँड्सवर छापे टाकण्यात आलेले आहेत। आज चेंबूरच्या पार्ले ॲग्रोच्या गोदामावर एफडीएनं कारवाई करत लाखो रुपयांचा मुदतबाह्य माल जप्त केलाय। तर गुरुवारी मुंबईत डॉमिनोजच्या 3 शाखांवर एफडीएनं कारवाई केली। अन्न सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्यानं परवाने निलंबित केलेत। विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरच्या शाखांवर कारवाई करण्यात आली। तर बुधवारी एफडीए कडून राज्यातील आयुर्वेदिक कंपन्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तब्बल 434 संस्थांची तपासणी केली आहे, तर 135 कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। यावेळी 10 आयुर्वेदिक कंपन्यांचे परवाने देखील कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहेत। चेंबूरच्या पार्ले ॲग्रोच्या गोदामावर एफडीएनं कारवाई केली आहे। लाखो रुपयांचा मुदतबाह्य माल जप्त करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासनाकडून गोदाम सील देखील करण्यात आलेला आहे। मुदतबाह्य शीतपेयांचा साठा आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। खाद्यपदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 2 वाहनं देखील एफडीए कडून जप्त करण्यात आलेली आहेत। तर एफडीए कडून पुढील आदेश मिळेपर्यंत गोदामामधून कोणत्याही खाद्यपदार्थाची विक्री किंवा वाहतूक करण्यास मनाई आहे। मुदतबाह्य शीतपेयांचा साठा आढळल्यानं पार्ले ॲग्रोच्या वेअरहाऊसवर एफडीएनं कठोर कारवाई केलेली आहे। नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरलाय। कळवण तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। 3.4 रिश्टर स्केलच्या धक्क्यांची नोंद आहे। सुरगाणा तालुक्यातही पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत। 5 दिवसांपूर्वीच झालेल्या भूकंपानंतर रात्री 12:06